नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये। अजूनपर्यंत तुम्ही मनीज रेसिपीला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी। तर आता इथे वन पॉट रेसिपी मी पुलावची तुम्हाला झटपट दाखवणार आहे, कारण दुपार झाली होती, मुलांना भूक लागली होती, म्हणून मी पटापट हे एकत्र सगळं काढून घेतलेलं आहे। सामान तुम्ही तुमच्या मनाने अजून ॲड करू शकता। आता कुकर गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये आता तेल टाकलेलं आहे, थोडंसं सोबत तूप पण टाकली आहे। झटपट एका भांड्यातच बनणारी ही रेसिपी आहे। अशा बऱ्याच रेसिपी मी टाकलेल्या आहे वन पॉट रेसिपी। तर आता तेलामध्ये जिरं टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर कांदा इथे टाकलेला आहे लंबा चिरलेला, तो आता व्यवस्थित आपल्याला इथे गुलाबी रंगाचा होस्तर परतून घ्यायचा आहे। आणि आता कांदा गुलाबी रंगाचा झाल्यावर त्यामध्ये टमाटे चिरून टाकलेले आहे। जितकी तुमची क्वांटिटी असेल तितके कांदे टमाटे तुम्ही घ्यायचे आहे, 1-2, आणि त्यानंतर हे पण परतून घ्यायचं आहे। हे टमाटर थोडं मऊ झाल्यावर त्यामध्ये आता सुके मसाले आपल्याला, मी थोडी हळद घालते पहिले आणि त्यानंतर हळद घातल्यानंतर मी इथे तिखट घालते आहे। हे सगळे मसाले घरचे बनवलेले आहे आणि याच्या रेसिपी ऑलरेडी मी चॅनलवर टाकलेल्या आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता। आणि आता तिखट तुमच्या अंदाजाने तुम्ही चवीनुसार कमी जास्त टाकायचं आहे। त्याचबरोबर थोडासा हा गोडा मसाला, गरम मसाला टाकलेला आहे इथे घरचा बनवलेला, आणि त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला पुलाव बिर्याणी मसाला बाहेरचा वापरायचा असेल तर तिखट तुम्ही थोडं कमी करू शकता। आणि आता त्यानंतर हे सगळं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्या व्हेजिटेबल्स ज्या मी कट करून ठेवल्या होत्या, बीन्स, बीट, कॉर्न, शिमला मिरची आणि बटाटा, ह्याच्यामध्ये तुम्ही अजून एक्स्ट्रा गाजर वगैरे ॲड करायचं असेल तर करू शकता। त्या सगळ्या ह्याच्यात मी आता टाकून दिलेलं आहे भाज्या, आणि बटाटे थोडे मोठे मोठे चिरलेले आहे आणि याला 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे मसाले आणि ते सगळ्या भाज्या मग मुरतात एक व्यवस्थित। आणि सगळं हे फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला जर असा अंदाज मिठाचा येत नसेल तर तुम्ही भातात पाणी टाकल्यावर पण मीठ टाकू शकता, पण मला अंदाज असतो त्यामुळे मी हे असंच मीठ टाकत असते नेहमीच पटपट। त्याचबरोबर थोडंसं दही पण इथे टाकून घेतलेलं आहे, म्हणजे असं छान पुलावला मग असं टँगी असं आंबटपणा येतो, छान लागतो मग पुलाव खाण्यासाठी। आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, परत एकजीव होऊ द्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर। आणि सगळ्या भाज्या वगैरे मीठ मसाले सगळे एकजीव होऊन परतून झालेले आहेत। आता मुलाला भूक लागलेली आहे त्यामुळे तो पण वाट बघतो आहे, त्याच्यासाठी मी साईड बाय साईड प्रत्येक गोष्टी ही फिक्की बनवत असते, त्यामुळं त्याला पण मी साईडला तिखट टाकण्याच्या पहिले फिक्कं काढून घेतलं होतं। आणि धुवून ठेवलेला बासमती तांदूळ 1 ते 1.5 कप इथे मी यामध्ये टाकून दिलेला आहे। जेवढे तुमच्या भाज्या असतील तसं तांदूळ पण तुम्हाला घ्यायचा आहे, नाही ते तांदूळ जास्त आणि भाज्या कमी असल्या की मग पुलावला टेस्ट लागत नाही। तर आता हे सगळं व्यवस्थित त्याला तांदूळ टाकल्यानंतर हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। आणि पाणी खूप कमी लागणार आहे, कारण कुकरमध्ये डिरेक्टली आपण याच्या शिट्ट्या इथे काढून घेणार आहे, त्यामुळे खूप कमी पाणी टाकायचं। अगदी बोट बुडवल्यानंतर एवढंसं बोट आपलं पाण्यामध्ये बुडालं पाहिजे एवढं पाणी तुम्हाला अंदाजाने टाकायचं आहे, चमच्याने अंदाज घ्यायचा तो पाण्याचा। आणि आता शिट्ट्या होस तर आता हा इथं बसलेला आहे आणि मला म्हणतो शूटिंग करू नको, तर तो नेहमी जेवण बनवताना असं बसतो माझ्या बाजूला खुर्चीवर, आणि 2 शिट्ट्यांमध्येच 2 ते 3 शिट्ट्यामध्ये हा व्यवस्थित बनवून जातो। मी आता काढून घेतलेला आहे याला। आणि आता एकदम मस्त बटाटे वगैरे काला वगैरे असं जास्त शिजून झालेला नाही आहे, तुम्ही बघू शकता। एकदम मस्त असं झटपट हा पुलाव एकाच पॉटमध्ये बनतो, तर नक्की तुम्ही पण करून बघा। आणि त्याचबरोबर आता याच्यासोबत खाण्यासाठी पापड भाजू शकता। हे घरचे बनवलेले लिंबाचे लोणचे आहे, एक लिंबाच्या खिसाचं आहे आणि एक लिंबू मिरचीचं आहे, सोबत आंब्याचं पण आहे, पण मी आज इथे लिंबाचं घेणार आहे। हे खूप छान आहे आंबट गोड लोणचं, लिंबाच्या सालाचं आहे, मम्मीने बनवून दिलेलं होतं मला। आणि त्यानंतर आता तुम्हाला हवं त्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता, रायता बनवू शकता दह्याचा, त्यासोबत छास बनवू शकता, ताक बनवू शकता, म्हणजे जसं मी नेहमी रोज आमच्याकडे ताक बनवलेलं असतंच। तर आता मी थोडंसं दही टाकून पण आवडतं म्हणून तो खाणार आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला ज्याच्यासोबत खायचं त्यासोबत तुम्ही खाऊ शकता, पण कशासोबत तुम्ही खाऊ शकता ते मी दाखवते आहे। इथे लिंबू मिरचीचं पण लोणचं घेतलेलं आहे, पापड असेल तर अजूनच छान लागतो पापड। पापडाची पण झटपट रेसिपी तुम्ही कशी बनवायची ते मी दाखवलेली आहे उडदाच्या पापडांची, ती पण तुम्ही चॅनलवर जाऊन बघा। आणि लिंबूची फोड आवश्यक आहे, कांदा सोबतच। आणि आता हे मस्त गरमागरम तुमचा वाफाळलेला असा पुलाव तयार आहे, एकदम मस्त छान वास येतोय घरामध्ये सगळं, आणि भूक लागली आहे मुलांना, त्यामुळे पटकन आता आम्ही इथे खाणार आहोत। रेसिपी तुम्हाला आत्तापर्यंत आवडली असेल तर एक
लाईक द्यायला विसरू नका, सोबतच शेअर करा जास्तीत जास्त. आणि त्याचबरोबर डाळिंब सोललेले होते म्हणून मी थोडं डाळिंबाचे दाणे पण वरतून टाकून खाते आहे, जसं की मला आवडतात. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण टाकून खा. आणि अंगूर पण काही काही गोष्टीमध्ये टाकले असं खिचडीमध्ये, तर तुम्हाला बघायचे असेल तर कमेंट करून सांगा, मी दाखवेल. तर आता भेटूया पुढच्या एक छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत